नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय साधा पण प्रभावी उपाय। फक्त एक लिंबू घरातील वाईट ऊर्जा दूर करू शकतो का? हो मित्रांनो, आपल्या घरात कधी-कधी अचानक भांडणं वाढतात, मन अस्वस्थ राहतं, कामात अडथळे येतात, झोप लागत नाही किंवा घरात एक विचित्र नकारात्मक वातावरण जाणवतं। अशा वेळी अनेक लोक आध्यात्मिक उपाय शोधतात आणि त्यामधला सर्वात जुना आणि प्रभावी उपाय म्हणजे लिंबाचा उपाय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लिंबामध्ये अशी कोणती शक्ती असते, घरातील नकारात्मक ऊर्जा कशी ओळखावी, लिंबाचा योग्य वापर कसा करावा आणि हा उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लिंबाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून इतकं महत्त्व का आहे? मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये लिंबू आणि मिरचीचा उपयोग हजारो वर्षांपासून केला जातो। लिंबामध्ये नैसर्गिक शुद्धीकरणाची शक्ती असल्याचं मानलं जातं। असं म्हणतात की लिंबू आपल्या आसपासच्या नकारात्मक कंपनांना शोषून घेतो। म्हणूनच अनेक दुकानांमध्ये, घरांमध्ये किंवा वाहनांवर लिंबू मिरची बांधलेली दिसते। लिंबाचा सुगंध, त्यातील आम्लीय गुणधर्म आणि त्याची ऊर्जा वातावरण हलकं आणि शुद्ध बनवते। जेव्हा घरात सतत तणाव, राग, आजारपण किंवा आर्थिक अडचणी वाढतात, तेव्हा काही लोक याला नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव मानतात। घरात वाईट ऊर्जा असल्याची चिन्हे। आता प्रश्न येतो, घरात नकारात्मक ऊर्जा आहे हे ओळखायचं कसं? जर तुमच्या घरात खालील गोष्टी सतत घडत असतील तर थोडं सावध व्हा। घरात सतत भांडणं होणे, लहान लहान गोष्टींवर राग येणे, अचानक भीती वाटणे, झोप पूर्ण न होणे, पूजा करताना मन एकाग्र न होणे, घरात जडपणा जाणवणे, मुलं सतत रडणे किंवा घाबरणे, व्यवसायात अचानक नुकसान होणे, ही सर्व लक्षणं मानसिकही असू शकतात, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून अनेक लोक याला नकारात्मक ऊर्जेशी जोडतात। फक्त एक लिंबू वापरून घर शुद्ध करण्याचा उपाय आता जाणून घेऊया। सर्वात सोपा आणि प्रसिद्ध उपाय। उपाय क्रमांक 1, मुख्य दरवाजाजवळ लिंबू ठेवणे। 1 ताजं पिवळं लिंबू घ्या। 2 ते स्वच्छ पाण्याने धुवा। 3 आता संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ ते ठेवा। 4 असं मानलं जातं की घरात येणारी नकारात्मक ऊर्जा हे लिंबू शोषून घेतं। 5 दुसऱ्या दिवशी सकाळी ते लिंबू घराबाहेर फेकून द्या। लक्षात ठेवा, ते कधीही घरात वापरू नका किंवा खाऊ नका। हा उपाय सलग 7 दिवस केल्यास घरातील वातावरण हलकं आणि शांत वाटू लागतं। उपाय क्रमांक 2, लिंबू 4 भागात कापून ठेवणे। हा उपाय विशेषतः तणाव आणि भांडणं कमी करण्यासाठी केला जातो। 1 लिंबू घ्या आणि त्याचे 4 भाग करा, पण पूर्णपणे वेगळे करू नका। 2 त्या लिंबावर थोडंसं मीठ टाका। 3 आता ते घराच्या मध्यभागी किंवा हॉलमध्ये एका प्लेटमध्ये ठेवा। 4 असं म्हणतात की लिंबू आणि मीठ मिळून नकारात्मक ऊर्जा खेचून घेतात। 5 24 तासांनंतर ते लिंबू घराबाहेर टाकून द्या। उपाय क्रमांक 3, दृष्ट आणि नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी। जर एखाद्या व्यक्तीला सतत थकवा, भीती किंवा अस्वस्थता जाणवत असेल, 1 लिंबू त्या व्यक्तीच्या डोक्याभोवती 7 वेळा फिरवा। 2 यानंतर ते लिंबू 4 रस्त्यांच्या ठिकाणी किंवा घराबाहेर फेकून द्या। 3 हा उपाय अनेक ठिकाणी दृष्ट काढण्यासाठी केला जातो। लिंबू काळं पडल्यास काय समजावं? अनेक लोक विचारतात, उपाय केल्यानंतर लिंबू काळं का पडतं? आध्यात्मिक मान्यतेनुसार जर लिंबू पटकन सुकलं, काळं पडलं किंवा खराब झालं तर ते नकारात्मक ऊर्जा शोषल्याचं चिन्ह मानलं जातं। परंतु यामागे नैसर्गिक कारणंही असू शकतात। म्हणून अंधविश्वास न ठेवता श्रद्धा आणि सकारात्मकतेने हे उपाय करावेत। उपाय करताना या चुका करू नका। खराब किंवा सडलेलं लिंबू वापरू नका। उपाय करताना मनात राग किंवा भीती ठेवू नका। लिंबू वापरल्यानंतर ते घरात ठेवू नका। हा उपाय करताना स्वच्छता आणि शांतता ठेवा। कोणालाही घाबरवण्यासाठी किंवा अंधश्रद्धा पसरवण्यासाठी हे उपाय वापरू नका। सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणखी काही सोपे उपाय। लिंबूसोबतच तुम्ही काही साधे उपायही करू शकता। रोज सकाळी घरात अगरबत्ती किंवा धूप लावा। देवघर स्वच्छ ठेवा। शांत मंत्र ऐका। घरात सूर्यप्रकाश येऊ द्या। मोठ्यांचा आदर करा आणि घरात प्रेमाचं वातावरण ठेवा, कारण खरी सकारात्मक ऊर्जा आपल्या विचारांमधून आणि वागण्यातून निर्माण होते। महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे सर्व उपाय श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहेत। याचा उद्देश फक्त मानसिक शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा आहे। जर घरात गंभीर मानसिक ताण, आजार किंवा कौटुंबिक समस्या असतील तर योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणंही तितकंच आवश्यक आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं की फक्त एक लिंबू कसा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वापरला जातो।
तुम्ही हा उपाय आधी कधी केला आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि सकारात्मक माहितीने भरलेल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय गुरुदेव दत्त.